काँग्रेस सरकार हे दलित विरोधी. आमदार जोल्ले निप्पाणीत भाजप कार्यकर्त्यांच्याकडून काँग्रेस सरकारचा धिक्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी इतर समाजाला आरक्षण देत असताना संविधान बदलण्याची भाषा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारने दलित समाजावर घोर अन्याय केला असून उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन दलितांची माफी मागावी, अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला. मंगळवारी येथील छत्रपती धर्मवीर संभाजी चौकात निप्पाणी भाजपच्या वतीने काँग्रेस सरकार विरोधात मानवी साखळीसह शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या, अधिवेशन सुरू असताना सभापतींनी भाजपच्या आमदारांना निलंबित करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. SC/ST समुदायाचा निधी गॅरंटी योजनांवर खर्च करून SC/ST समुदायावर अन्याय केला आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात भाजप आंदोलन करीत आहे. त्या सर्व 18 आमदारांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೀದಿಗಿಳಿಯುವಂತ ಒಂದು ಪ್ರಸಂಗ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ उपमुख्यमंत्रीಗಳಾದಂತ डी.के. शिवकुमार जींनी एक स्टेटमेंट दिला की आरक्षण सगळ्या जाती धर्माला येऊ दे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु उद्देशपूर्वक आपल्या वोट बँकसाठी त्यांनी स्टेटमेंट दिला की त्या समाजाला आम्ही आरक्षण देण्याकरिता आपल्या घटनेचे शिल्पकार आमच्या हृदयामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना देखील बदलायचं झालं तर बदलतो आणि एकाच समाजाला आम्ही आरक्षण देतो म्हणून जे काही स्टेटमेंट दिलं ना, त्याच्या विरोधात आज आम्ही कर्नाटक राज्यभरामध्ये हे स्ट्राईक केलेलं आहे. जरासा विचार करा, जगामध्ये घटना सगळ्यात पॉवरफुल कुठला आहे तर आपल्या भारतीय घटना आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजामध्ये जे कोणी मागासवर्गीय आहेत, दीनदलित आहेत, महिला आहेत, जे काही ते वंचित लोक आहेत, त्यांना सगळ्यांना समाजामध्ये समानता यावी म्हणून घटनेचा शिल्पकार आणि घटना त्यांनी लिहिलं. आज माझ्यासारखी एक गृहिणी, घराची जबाबदारी सांभाळणारी एक गृहिणी आज राज्यामध्ये 3 वेळेला आमदार होती, राज्यामध्ये 2 वेळेला मंत्री होती. आज आपल्या नगराध्यक्षा जे काही महिला आहेत, हे सर्व आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या एका आशीर्वादाने आम्ही महिला देखील समानतेने समाजामध्ये वावरतो. त्यावेळेला बाबासाहेबांनी विचार केला की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये त्यांच्या काळामध्ये तिथं त्या समाजाला, दलित समाजाला किती अन्याय होत होता. एक पाणी प्यायला पाहिजे तरी आपल्या जनरल लोकांच्या विहिरीमध्ये पाणी प्यायचा अधिकार नव्हतं. त्याने चालत चालले तर पाठीमागे साळुता बांधून घेऊन त्याने चाललेलं वाट देखील ते स्वच्छ करून जाण्या एवढं इतका त्यांच्यावरती आपल्याला अन्याय होत होता. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये शिकायला जातो म्हटलं तरी अशा दलित मुलांना आत घेत नव्हते. शाळेच्या कट्ट्यावर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतली आणि अशा माध्यमातून ह्या भारत देशाचा एक घटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज संविधान बदलतो म्हणून जे काही आजच्या कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री कालच्या स्टेटमेंट मध्ये सांगतात, तर हे विचार करण्यासारखं एक विचार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा, आम्ही कुठल्याही समाजामध्ये भेदभाव नाही आहे. आपण मायनॉरिटीना आपण सगळं व्यवस्था केलेलं आहे सरकारच्या माध्यमातून आणि संविधानच्या त्या घटनेमध्ये देखील त्यांनी लिहिलेलं आहे. तर आज एका समाजाला आपण रिझर्वेशन देण्यासाठी आणि घटनामध्ये लिहिलेलं आहे, कारण जातीवार रिझर्वेशन द्यायचं नाही आहे, जातीच्या आधारावरती रिझर्वेशन नाही करायचं आहे. जे कोणी मागासवर्गीय आहे, अन्याय आहे, दोषी पीडित आहे, ज्या कोणाला अत्यंत समाजामध्ये
असं निर्लक्ष वातावरणामध्ये आहेत, त्यांना आपण वर उचलण्याचं काम ह्या आरक्षणाच्या माध्यमातून होत असते. म्हणून SC/ST मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावरती आज देशामध्ये असू देत किंवा प्रत्येक राज्यामध्ये असू देत, SC/STचं एक योजना, SC/STचं एक निधी ते सेपरेट असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या दलित समाजाच्या SC/STचं रिझर्वेशन असलेलं जे फंड आहे ते सगळं फंड आजच्या कर्नाटक सरकारने गॅरंटीला ते सगळं आज घातलेलं आहे, गॅरंटी स्कीमला ते घातलेलं आहे. मग मी विचारतो की SC/ST समाजाला तुम्ही अन्याय केला की नाही? त्यांनी मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना लिफ्ट करायसाठी असणारं, त्यांच्यासाठी असणारं हे फंड तुम्ही गॅरंटी स्कीमला का घातला? आम्ही अधिवेशन चालू असताना भाजपाचे आमचे विरोध पक्षाचे नेतेच विचारले तर हे SC/STचं फंड सगळं दुसऱ्या गॅरंटीला घातलाय, तिथं आमच्या लोकांना अन्याय व्हायला लागलाय म्हटल्यानंतर काँग्रेसवाले सांगतात बसमध्ये चढणाऱ्या लेडीज देखील SC/ST असतात, त्याचप्रमाणे घरामध्ये भाग्यलक्ष्मी योजना घेणाऱ्या पण SC/ST असतात. मग मी तुम्हाला विचारतो की बसमध्ये चढणाऱ्या सगळ्या स्त्रियांना तुम्ही कुठल्या जातीचे आहे म्हणून लिहून घ्यायला लागलाय? त्याच्यामध्ये होत नाही, कारण तिथं SC/ST महिला चढत असतील, परंतु जे 100% अनुदान त्या दलित समाजाला पाहिजे ते मायनॉरिटीला पाहिजे ते त्यांच्यापर्यंत 2 वर्ष झालं गेलेलं नाही आहे. म्हणून हे फंड देखील डायव्हर्ट केलं. अनेक विषयांमध्ये अन्याय होत आहे आणि ह्याच्यामध्ये कारण 2 वर्षामध्ये जे कानून सुव्यवस्था म्हणतोय की मुलींच्या वरती अत्याचार असू देत किंवा अन्याय असू देत किंवा सायबर क्राईम असू देत, भरपूर अशा अन्याय आपल्या कर्नाटकामध्ये होत असताना आम्ही रोज देखील बघायला लागलोय. म्हणून ज्या वेळेला ह्याच्या विरोधात तरी आम्ही भारतीय जनता पार्टीवाले विरोध पक्ष म्हणून आम्ही संघर्ष करायला लागलोय, परंतु ज्या वेळेला कालचा स्टेटमेंट होता जे काही एक समुदायाच्या लोकांच्या रिझर्वेशनसाठी आम्ही संविधान देखील बदलतो, हे जे आहे ना हे खूप खंडनीय आहे. हे आपण सगळ्यांनी विरोध करण्यासारखं आहे. आणि आज आम्ही जागा झालो नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना कुठं नेऊन ठेवतात ह्या काँग्रेसवाले आम्हाला माहित नाही आहे. कारण गेल्या वेळेला आपले नरेंद्र मोदीजी हे घटना बदलणार आहेत, हे अशा पद्धतीचा अफवा ह्या भागामध्ये सगळीकडे कर्नाटकामध्ये निपाणीमध्ये देखील केलेलं होतं. आणि आपले मुग्ध लोक ते स्वीकार केलं की होय बाबा घटना बदलतात की काय की म्हणून घाबरून सगळ्या पद्धतीने इलेक्शन झालं हे पण तुम्हाला माहित आहे. परंतु आज आम्ही बदलतो की नाही बदलत होतं मोदीजी ते विचार केला नाही, परंतु आज आजचे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की घटना बदलायला लागलं तर बदलून त्या लोकांना रिझर्वेशन देतो म्हणतात. हे आम्ही सगळ्यांनी विचार करण्यासारखा गोष्ट आहे. म्हणून आज आपण गप बसायचं नाही आहे, हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी राहणार आहे आणि असंच त्यांनी करत गेलं. यावेळी नगराध्यक्षा सोनल कोटाडे या म्हणाल्या, राज्यातील काँग्रेस सरकार वोट बँकेचे राजकारण करत असून गॅरंटी योजनांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे. आपण बघू शकत नाही आणि त्याच्या विरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे आणि तो सर्वसामान्य जनतेनं आम्हाला पाठिंबा देऊन आमच्यात सामील होऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आपण इथं आज सगळेजण जमलेलो आहोत. काँग्रेस सरकारची जी धोरणं आहेत ती सगळी चुकीची आहेत. त्यांनी जे कुठले निर्णय घेतलेत ते सगळे आतापर्यंतचे सगळे निर्णय चुकीचे आहेत. त्यांनी जी काही आतापर्यंत आर्थिक निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं आपलं कर्नाटकातलं जे आर्थिक राजकारण आहे किंवा आर्थिक ज्या गोष्टीची आपल्याला विवंचना भासतीये ते सगळं कोलमडलेलं आहे. आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे. जसं आता आपल्याला मानवी भैयांनी सांगितलं की आतापर्यंत कुठलंही कामकाज करण्याच्या आधी सर्वप्रथम प्रत्येक नगरपालिकेला प्रत्येक ग्रामपंचायतीला सगळ्या ठिकाणी प्रश्न पडतो तो फंडाचा. आज आता आपल्यापर्यंत ज्या मूलभूत सुविधांच्यासाठी सुद्धा आतापर्यंत जेवढेकडे फंड होते ते फंड फक्त काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि त्यामुळं आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास होणं खूप थांबलेलं आहे. आणि फक्त आपलेच आम्ही बीजेपीचेच लोक नाही तर अण्णा म्हणले त्याप्रमाणे काँग्रेसची लोक पण त्याच्यावर नाराज आहेत. एवढंच नाही तर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा आपल्या सगळ्यांचा अपमान आहे आणि त्या अपमानाच्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहिलंच पाहिजे. कारण संविधानाचं पुस्तक हातात घेऊन फिरणारे नेते आज संविधानात आम्ही बदल करतो हे सांगण्याचा मूर्खपणा
त्यांनी केलेला आहे. एवढंच नाही तर वेळ प्रसंगी आपण त्याच्यात बदल घडवून आणू हे बोलणंच पूर्णपणानं चुकीचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेनं आवाज उठवलाच पाहिजे, बोललंच पाहिजे. आणि आरक्षणाच्या बाबतीत जसं अण्णा म्हणले, आपण कुणालाही आरक्षण देण्याच्या विरोधात नाही, पण कुणाचं काढून कुणालाही आरक्षण देणं हे योग्य नाही. यासाठी हा लढा आहे आणि या लढ्यात आज आपल्या भागाचे आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण जमलेलो आहोत आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवावा असं मी आवाहन करते आणि थांबते. यावेळी अभय मानवी, श्रीकांत बन्ने यांनी मनोगतातून काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधी नामफलक हातात घेऊन काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, PLD बँकेचे अध्यक्ष SS उपाध्यक्ष विजय टवळे, हालशुगर संचालक राजू गुंदेशा, समित सासने, सुनील पाटील, गीता पाटील, बंडा घोरपडे, मधुकर पाटील, सूरज खवरे, प्रणव मानवी, दादाराजे निपाणकर, प्रशांत केस्ती, योगिता घोरपडे, विभावरी खांडके यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.